श्री स्वामी समर्थ. घराचा मुख्य दरवाजा हा फक्त घरात येण्याचा मार्ग नसतो, तर तो तुमच्या नशिबाचा दरवाजा असतो आणि इथूनच सुख, समृद्धी आणि माता लक्ष्मीचा प्रवेश होत असतो. घरात सतत भांडणे होत असतील, पैसा टिकत नसेल, मन शांत राहत नसेल किंवा घरात नेहमी नकारात्मक वातावरण जाणवत असेल, तर त्यामागचे एक मोठे कारण तुमच्या घराचा मुख्य दरवाजा देखील असू शकतो. वास्तुशास्त्रात मुख्य दरवाजाला खूप महत्त्व दिले गेले आहे, कारण घरात येणारी प्रत्येक ऊर्जा ही मुख्य दरवाज्यातूनच प्रवेश करते. म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत, घराचा मुख्य दरवाजा कसा असावा, कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि कोणत्या गोष्टी केल्याने घरात सुख, समृद्धी आणि लक्ष्मीचा कायम वास राहतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ आणि सुंदर ठेवावा. सकाळी उठल्यावर दरवाजासमोर पाणी शिंपडून स्वच्छ झाडावे, कारण असे मानले जाते की ज्या घराचा उंबरठा स्वच्छ असतो, त्या घरात देवी लक्ष्मी आनंदाने प्रवेश करते. पण ज्या घरासमोर घाण, कचरा, तुटलेल्या वस्तू किंवा चप्पलांचा ढीग असतो, त्या घरात नकारात्मकता वाढते आणि घरातील शांतता कमी होऊ लागते. मुख्य दरवाजावर मुख्य दरवाजावर स्वस्तिक, ओम किंवा शुभ लाभ अशी शुभचिन्हे लावणे शुभ खूपच शुभ मानले जाते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तसेच आंब्याच्या पानांचे किंवा अशोकाच्या पानांचे तोरण लावल्याने वाईट शक्ती दूर राहतात आणि घरात आनंदाचे वातावरण तयार होते. अनेक लोक प्रत्येक सणाला नवीन तोरण लावतात, कारण ते शुभतेचे प्रतीक मानले जाते. संध्याकाळच्या वेळी मुख्य दरवाजासमोर दिवा लावणे खूप महत्त्वाचे मानले जाते. तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि घरात शांतता राहते. असे म्हणतात की ज्या घरात उंबरठ्यावर प्रकाश असतो, त्या घरात दुःख जास्त काळ टिकत नाही. घराचा मुख्य दरवाजा उघडताना जर कर्कश आवाज येत असेल, तर तो लगेच दुरुस्त करावा, कारण वास्तुशास्त्रानुसार असा आवाज घरातील सकारात्मक ऊर्जा कमी करतो. मुख्य दरवाजा मजबूत आणि आकर्षक असावा, कारण अनेक घरांमध्ये मुख्य दरवाजासमोर किंवा लगेच मागे आरसा लावलेला असतो, पण हे चुकीचे मानले जाते, कारण घरात येणारी सकारात्मक ऊर्जा आरशामुळे परत जाते असे मानले जाते. त्यामुळे मुख्य दरवाजासमोर किंवा जवळ आरसा ठेवणे टाळावे. उंबरठ्याला खूप पवित्र मानले जाते. उंबरठ्यावर बसणे, पाय ठेवणे किंवा त्यावर उभे राहणे अशुभ मानले जाते. काही महिला प्रत्येक शुक्रवारी उंबरठ्याची हळद कुंकू लावून पूजा करतात. असे केल्याने घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो, अशी श्रद्धा आहे. मुख्य दरवाजाजवळ काटेरी झाडे ठेवू नयेत, त्यामुळे घरात तणाव आणि नकारात्मकता वाढते. त्याऐवजी तुळस, मोगरा किंवा इतर शुभ वनस्पती ठेवाव्यात. तुळशीचे रोप घरासाठी अत्यंत शुभ आणि पवित्र मानले जाते. जर घरात सतत आर्थिक अडचणी येत असतील, तर दर शनिवारी मुख्य दरवाजासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि देवाचे नामस्मरण करावे. अनेक लोकांचा अनुभव आहे की त्यामुळे घरातील वातावरण हळूहळू बदलू लागते. मुख्य दरवाजावर सुंदर रांगोळी काढल्याने घरात आनंदाचे वातावरण तयार होते. विशेष करून शुक्रवार आणि सणाच्या दिवशी रांगोळी काढणे खूपच शुभ मानले जाते. तसेच दरवाजावर नावाची पाटी लावणे ही शुभ मानले जाते. लक्षात ठेवा, घराचा मुख्य दरवाजा हा फक्त लाकूड किंवा लोखंडाचा नसतो, तर तो तुमच्या घराच्या सुखाचा प्रवेशद्वार असतो. म्हणून त्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष दिल्यास घरातील वातावरण बदलू शकते आणि सुख समृद्धी वाढू शकते. घराचा मुख्य दरवाजा हा असा असावा की घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सकारात्मक ऊर्जा जाणवली पाहिजे, कारण वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजा हा घराचे भाग्य मानले जातो. ज्या घराचा दरवाजा सुंदर, स्वच्छ आणि शुभचिन्हांनी सजलेला असतो, त्या घरात सुख, शांती आणि माता लक्ष्मीचा वास कायम राहतो असे मानले जाते. मुख्य दरवाजा शक्यतो मजबूत आणि उंच असावा. खूप छोटा किंवा तुटका दरवाजा शुभ मानला जात नाही. दरवाजाचा रंगही महत्त्वाचा मानला जातो. हलके आणि शांत रंग शुभ मानले जातात, जसे तपकिरी लाकडी रंग, हलका पिवळा, क्रीम किंवा हलका लाल रंग, कारण हे रंग सकारात्मक ऊर्जा वाढवतात.
दरवाजावर नेहमी शुभ चिन्हे लावलीत तर सर्वात शुभ मानले जाते. शुभ मानले जाणारे चिन्ह म्हणजे स्वस्तिक, कारण ते सुख, समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक आहे. तसेच ओम, शुभ लाभ ही चिन्हेही लावू शकता. यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहते. मुख्य दरवाजावर कोणत्या देवी देवतांचे चित्र असावे हेही खूप महत्वाचे आहे. अनेक लोक दरवाजावर गणपती बाप्पाचे चित्र लावतात, कारण गणपती हे विघ्नहर्ता मानले जातात. त्यामुळे घरातील अडचणी कमी होतात. पण गणपतीचे चित्र असे लावावे की त्यांची पाठ घराच्या बाहेरच्या बाजूला नसावी. माता लक्ष्मीचे चरण दरवाजाच्या उंबरठ्यावर आत येणाऱ्या दिशेने लावणे खूप शुभ मानले जाते, कारण त्यामुळे घरात धन आणि समृद्धी येते अशी श्रद्धा आहे. श्रीराम दरबार किंवा राधाकृष्ण यांचे शांत आणि सुंदर चित्रही दरवाजाजवळ लावू शकता, कारण त्यामुळे घरात प्रेम आणि शांतता राहते. हनुमानजीचे चित्र मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला लावले तर नकारात्मक शक्ती दूर राहतात असे मानले जाते. विशेष करून पंचमुखी हनुमानाचे चित्र अनेक लोक लावतात. दरवाजावर देवी देवतांचे खूप मोठे किंवा भीतीदायक चित्र लावू नयेत. तसेच तुटलेली मूर्ती किंवा खराब फोटो ठेवणे अशुभ मानले जाते. आंब्याच्या पानाचे तोरण किंवा अशोकाच्या पानांचे तोरण दरवाजावर लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. तसेच सणाच्या दिवशी फुलांचे तोरण लावणे हे शुभ मानले जाते. मुख्य दरवाजाजवळ नेहमी स्वच्छता ठेवावी. कचरा, तुटलेल्या वस्तू किंवा खराब चप्पल ठेवू नयेत, कारण यामुळे घरात नकारात्मकता वाढते. संध्याकाळी दरवाजासमोर दिवा लावल्याने घरातील वातावरण शांत आणि पवित्र राहते. असे मानले जाते की ज्या घराच्या उंबरठ्यावर प्रकाश असतो त्या घरात लक्ष्मीचा वास कायम टिकून राहतो. कारण घराचा उंबरठा हा फक्त लाकूड किंवा दगडाचा तुकडा नसतो, तर तो घराच्या सुख, समृद्धी आणि संरक्षणाचे प्रतीक मानले जातो. असे म्हणतात की ज्या घराचा उंबरठा पवित्र आणि स्वच्छ असतो त्या घरात माता लक्ष्मीचा वास कायम राहतो आणि नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करू शकत नाही. घराचा उंबरठा शक्यतो मजबूत आणि अखंड असावा. तुटलेला किंवा भेगा पडलेला उंबरठा शुभ मानला जात नाही, कारण त्यामुळे घरातील शांतता आणि सकारात्मक ऊर्जा कमी होते असे मानले जाते. म्हणून उंबरठा खराब झाला असेल तर तो लगेच दुरुस्त करावा. काही घराला उंबरठा असतो किंवा नसतो, पण आपल्या घराची जी रेख असते त्याला उंबरठा समजून आपण त्याची पूजा करावी. तसंच उंबरठा हा कसा असावा? तसंच आपल्या घराचा उंबरठा लाकडी किंवा दगडी उंबरठा असावा. आजकाल नवीन पद्धतीने उंबरठा बनवले जातात. कोणता उंबरठा शुभ असतात याबद्दल नक्कीच माहिती घेऊन येणार आहे. तर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्री राम, जय माता लक्ष्मी, श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.